नांदेडमध्ये मराठा समाजाचा अशोक चव्हाणांना घेरावे। देगाव कुऱ्हाडा या गावात चव्हाणांची कार अडवण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नांदेडमध्ये सध्या आंदोलन पेटलेले आहे। अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण आणि पत्नी माजी आमदार अमिता चव्हाण यांना पुन्हा मराठा समाजाने घेराव घालत एक मराठा लाख मराठा संभाळत घोषणा दिलेल्या आहेत। देगाव कुऱ्हाडा गावात चव्हाणांची कार अडवण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे। ही थेट दृश्य आपण एक्सक्लुसिव्ह पाहतोय लोकशाही मराठीवर। देगाव कुऱ्हाडा गावात चव्हाणांची कार अडवत पुन्हा एकदा जाब विचारण्यात येतोय। नेमका काय संवाद चाललाय ऐकूया आपण। याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांच्याकडून। कमलाकर, नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी? नक्कीच लागवी येणाऱ्या निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं श्रीजया चव्हाण ज्या अशोक चव्हाण यांची मुलगी आहे आणि त्यांच्या पत्नी माजी आमदार अमिता भाभी चव्हाण ह्या मतदारसंघामध्ये फिरत होत्या, लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्या दरम्यान मराठा समाज जो आहे कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा या गावात लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी त्या गेल्या होत्या। त्या ठिकाणी सुद्धा मराठा समाजाने 1 लाख मराठा अशा घोषणा देत त्यांना गावात अडवलेला आहे आणि जाब विचारला की आमचा जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत तुम्ही कोणीही गावात यायचं नाही कुठल्या पुढाऱ्यांनी, असा पवित्रा या मराठा समाजाने घेतलाय। तर कमलाकर, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।